तुमचं स्वागत आहे प्रीती स्पेशल किचन मध्ये। चटपटीत आणि झटपट अगदी स्वादिष्ट रेसिपी फक्त तुमच्यासाठी मस्ट ट्राय प्रीती स्पेशल किचन। नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन। आज आपण करणार आहोत कुरकुरी भेंडी, अगदी कमी तेलामध्ये झटपट, कमी वेळेत कमी तेलात आणि तरीसुद्धा जास्त वेळ कुरकुरीत राहणार। जास्त वेळ म्हणजे अगदी अनेक तास ही कुरकुरीत राहणारे अशीच। तर चला, कमी तेलामध्ये अशी झटपट होणारी कुरकुरीत भेंडी ॲक्च्युली कशी करायची ती बघूया। तर बरेच आपण व्हिडिओ बघतो कुरकुरी भेंडी वगैरे, क्रिस्पी भेंडी, तर ते भजी करतात, भाजी नाही। आपल्याला भाजी करायची कुरकुरी भेंडीची, भजी नाही। तर तुम्ही बघितलं असेल, अनेक मी सुद्धा रील्स बघितले, व्हिडिओज बघितले, ते अगदी डीप फ्राय करतात ते भेंडी बेसनात घालून। आपल्याला तसं करायचंच नाही, आपल्याला करायची भाजी, कुरकुरी भेंडीची भाजी। तर इथं घेतलं मी पाव किलो भेंडी, स्वच्छ धुवून त्याला ड्राय करून त्याच्या फोडी करून घेतल्या। अर्धा कप बेसन लागलेलं आहे आणि हे आहे सुके मसाले, तर ते सांगते मी तुम्हाला। खालच्या बाजूला आहे धने जिरे पावडर 1 चमचा, चाट मसाला आहे पाव चमचा, हळद आहे अर्धा चमचा, चिकन मसाला इथं मी घेतलेला आहे। तुम्ही ह्याच्याऐवजी कोणताही गरम मसाला घेऊ शकता, छोले मसाला घेऊ शकता अर्धा चमचा, लाल तिखट कलरवाला घेतलेला आहे 1 चमचा, कांदा लसूण मसाला घेतला आहे 1 ते सव्वा चमचा, तिखटवाला तिखट घेतलेलं आहे लाल तिखटामधलं 1 चमचा आणि धने जिरे पावडर जसं मी म्हटलं, आणि मीठ घेतले चवीपुरतं अर्धा चमचा। आता इथं पीठ घेतलं आहे हाफ कप किंवा अर्धी वाटी घेऊ शकता। इथं पाव किलो भेंडी आहे, स्वच्छ आदल्या रात्रीच मी याला धुवून साफ करून ठेवलेली आणि त्याच्या अशा एका भेंडीच्या मी 4 पीस केले। लांब असतील तर अगदी त्याचे 2 पीस करून त्याचे 4 पीस करा। ओके, तर आता असे कंटेनर आपल्या सगळ्यांकडे असतात। आदल्या दिवशी जर ही प्रिपरेशन करून ठेवली तर ह्याला कोट करायचं आणि फ्राय करायचं, इतकंच काम राहतं। तर आता इथं मसाले जसं मी तुम्हाला सांगितलं, चाट मसाला मस्ट आहे, जे काय मसाले ते मस्ट आहे, ह्याच्यातून कोणतेही स्किप नका करू। थोडे बहुत चेंजेस तुम्ही करू शकता। गरम मसाल्याच्या ऐवजी जसं तुमच्याकडे चिकन मसाला नसेल वापरायचा तर किचन किंग मसाला, छोले मसाला, किंवा मग चिकन मसाल्यामध्ये चिकन असतं, ते जस्ट मसाला फ्लेवर असतो वेगळा, तो घेतला। आता जसं मी म्हटलं की मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अति तिखट नाही होणार, परफेक्ट होतं, मस्त चटपटी तिखट कुरकुरीत ही भाजी आहे भेंडीची आपली, ते तयार होते। पीठ टाकलं, बेसन पीठ अर्धा कप, आणि छान असं हे सगळं मसाले आणि जे बेसन आहे ते एकजीव करून घ्यायचं, म्हणजे मिक्स करून घ्यायचं। आता छान आहे, हाताने सुद्धा तुम्ही मिक्स करू शकता किंवा चमच्याने मिक्स करा, ॲज यू लाईक। आता ह्याच्यात पाणी आत्ता सध्या तरी मी नाही टाकलं, जेव्हा आपण भेंडीमध्ये कोट करू तेव्हा थोडंसं पाणीचा वापर होणार आहे, तर मी तुम्हाला सांगते किती लागणार आहे, काय लागणार आहे। आपण अनेक व्हिडिओ बघतो की कुरकुरी भेंडी, पण ते लोक डीप फ्राय करतात आहे। आता डीप फ्राय केल्यावर काय होतं, आपल्या भजी पण तुम्ही बघताला अगदी 15-20 मिनटं किंवा अर्धा 1 तास ते कुरकुरीत राहतात। तसेच भेंडीसुद्धा डीप फ्राय केल्यावरती अगदी अर्धा 1 तास ती कुरकुरीत राहू शकते, बट काही वेळानंतर ती नरम पडते, जसं आपल्या भजी नरम पडतात, किंवा चिवी होते, जास्त आपल्या भजी चिवी होतात थंड झाल्यावर। अगदी त्याच प्रकारे आपण ही भाजी करणार नाही आहोत। तर आपण ही अगदी साधी, आपण जसं रेग्युलर भाजी करतो भेंडीची तशीच करणार आहोत। त्यामुळे ही काय होतं ना, की फर्स्ट थिंग की छान ह्याला असं कोट करून घ्यायचं। आता जे आपण बेसन आणि मसाले मिक्स केले ते संपूर्ण जे सुकी भेंडी आहे त्याला लावून घेतलं, छान हाताने ह्याला वर खाली करून एकजीव करायचं। आता हे पीठ शिल्लक खाली राहता कामा नाही, छान भेंडीला कोट होण्यासाठी आपल्याला अगदी पाव कप पाणी, तर मी अर्धा कप घेतले, मुद्दाम तुम्हाला दाखवायला की अर्धा कपमधलं अर्धं पाणी मी बाजूला ठेवलं, म्हणजे अगदी 1/4 कप पाणी, तर किती असेल ते अगदी 4 चमचे पाणी होतं। बस ओलवून घ्यायचं आहे हे सगळं, म्हणजे जे काय मसाला आपला आहे तो छान ह्याला भेंडीला लागेल। खाली बॉटमला किंवा मिक्सिंग बोलमध्ये शिल्लक पावडर राहणार नाही बेसन पिठाची किंवा मसाल्याची। ओके, ते छान कोटिंग करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला ह्याला शॅलो फ्राय करायचं, अगदी जसं आपण रेग्युलर भाजी करतो त्याच प्रकारे। आता मी तुम्हाला इथं दाखवते बघा,
छान असं. आणि ह्याला मुरवायची भिजवायची काही गरज नाही, मॅरिनेट वगैरे काही करायची गरज नाही, लगेच आपल्याला करायचं. हात धुवून घेतले मी, पॅन ठेवला गॅसवरती, छान पॅन गरम झाला, त्याच्यात टाकायचं तेल. आता तेल इथं तुम्ही म्हणाल किती, जसं आपण रेग्युलर भाजीला घेतो अगदी तसं 2 ते 2.5 चमचे, एखादा चमचा वाढून टाकू शकता. पण आपल्याला ही अजिबात डीप फ्राय नाही करायची भेंडी, रेग्युलर भेंडीची भाजी करतो फ्राय करून तशीच करणार आहोत. पूर्ण रेसिपी बघा, म्हणजे तुम्हाला भरपूर टिप्स आणि ट्रिक भेटतील. आणि ही भेंडी जितके मी तुम्हाला टिप्स आणि ट्रिक देते त्याच हिशोबाने केली तर अगदी 5 ते 6 काय 8-10 तासानंतरसुद्धा तुमची भेंडी एकूण एक कण कुरकुरीत आणि खमंग खुसखुशीत राहणार आहे. हे नक्की खात्री म्हणजे काय, अगदी 200% गॅरंटी मी तुम्हाला देते. आणि एकदा ह्या प्रकारे तुम्ही भेंडी केली ना, अगदी तुम्ही ह्या भेंडीचे फॅन होताल. दर टायमाला तुम्ही अशीच भेंडीची आवड करताल आणि करायलाही सोपी. जसं तुम्ही बघितलं, कांदा नाही, लसूण नाही, काय नाही, जस्ट पटकन झटपट आणि डीप फ्रायसुद्धा नाही. आणि अशी ठेवा तशी ठेवा कशीही ठेवा, बस मुद्दा इतका आहे, जे खालच्या बाजूला आहे ते पोकळ म्हणजे जागा राहता कामा नाही, जागा वायाला जाता कामा नाही. छान खाली पसरून घ्यायची आणि मग वरती हवी तितकी वरती भेंडी टाका तुम्ही. आणि ते कसं असतं ना भाज्यांचं, हिरव्या भाज्यांचं स्पेसिफिकली, की वाफ लागली की त्याचं जे स्वतःचं पाणी असतं ते सुकतं आणि भाजी लगेच आपलं जी काय म्हणतो आपण त्याला, भाजी कमी होते, आकसते, कमी होते वाफ लागली की. तर भाजी आपोआप, ही जी भेंडी आहे ती आपोआप पटकन जसजशी फ्राय होईल तसतशी अगदी ही कमी होईल साईजनी. आता जरी तुम्हाला वाटत असेल एकावर एक ठेवली, अजिबात नाही, अगदी एकूण एक भेंडीचं जे पीस आहे तो मोकळा होतो आणि छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होतो. गॅसची फ्लेम म्हणाल तर ही सगळी भेंडी मी लावून घेतली तेव्हा मी मीडियम केलेली. आता सगळं झालं आहे, आता मी स्लो केली आहे. अगदी स्लो फ्लेमवरती ह्याला 2 मिनटं छेडायचं नाही, लगेच ह्याला ट्विस्ट, चमचा, झारा काही नका लावू. 2 मिनटं ह्याला असंच राहू द्या अगदी स्लो फ्लेमवरती. 2 मिनटानंतर आपण ह्याला बघूया. तर जसं मी म्हटलं की कुरकुरीत भेंडी तर ते लोक डीप फ्राय करतात. तर डीप फ्राय करून काय होतं, आता हे बघा इथं डीप फ्राय केल्याने काय होतं ना, की ते काही वेळाने चिवी किंवा लूज होते, नरम पडते, अगदी जसं भजी होतात. आणि त्याला इतकं भेंडीचा स्वाद नसतो, कारण की ते अगदी पूर्ण बेसनचा कोट असतो. आता ह्याच्यात तुम्ही बघता बेसन लावलेलं आहे आपण, पण बेसन अगदी भेंडीला झाकत नाही. समजून येतं की भेंडीची भाजी, भेंडी छान फ्राय होते. अलटीपलटी करायचं आणि छान असं परत एकदा हलवलं, मग परत दुसऱ्यांदा मी 4 मिनटानंतर ह्याला हलवून घेते. तर आता तुम्ही बघू शकता मोजून अगदी 6 मिनटात आपली जी भेंडी आहे ती ऑलमोस्ट कुरकुरीत झालेली. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा थोडंसं तेल ॲड करायचं आहे. असं तुम्ही बघितलं तर पॅनलासुद्धा ही चिपकली नाही, कुठे करपली नाही, कुठे चिपकली नाही, छान असे खुसखुशीत आणि कुरकुरीत भेंडी आपली फ्राय झालेली आहे. आता अजून मी तुम्हाला पुढेही दाखवणार आहे की कसं मी ह्याला हाताळून तुम्हाला दाखवते की किती छान कुरकुरीत झालेली. तर नॉईज जरा होईल, त्यामुळे मी, पावसाचे दिवस आहे त्यामुळे जरा व्हॉईस जो आहे तो बंदच केला. आता पुन्हा मी टाकलं 1 चमचा तेल वरून, अगदी नॉर्मल तेल घेतलं केटलीमधलं आणि टाकलं 1 चमचा तेल. गॅस स्लो आहे. पुन्हा आता याला 2 ते 4 मिनटं ठेवायचं, म्हणजे एकूण 8 ते 10 मिनटात आपली ही भेंडी फ्राय होते. पूर्ण एकाच भांड्यामध्ये एकाच टायमाला 1/2 किलो भेंडी तुमची छान कुरकुरीत खुसखुशीत अशी फ्राय होऊन येते. तर हे बघा. आणि ही भेंडीची भाजी कशासोबत खायची, अगदी तुम्ही डब्याला घेऊन गेलं ना तरीसुद्धा चालेल. पूर्ण झाली आता ही आपली भेंडीची भाजी. तर ही अजिबात मी ह्याला झाकलं नाही, ह्याला अजिबात झाकण किंवा असं ठेवायचं नाही. ही परतताच छान शिजते आणि छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होते. आता ह्याच्यात एक मेजर गोष्ट आहे, जे लक्ष देऊन आहे का, की भेंडीची भाजी तुम्ही डब्याला जरी करणार असाल तर पूर्ण ह्याला थंडी करायची, पूर्ण म्हणजे डब्यात भरायच्या आधी पूर्ण ह्याला पंख्याखाली ठेवा 10-15 मिनटं, पूर्ण ह्याला गार करायची, मग डब्यात भरायची, तरच ही छान कुरकुरीत आणि खुसखुशीत राहणार आहे अनेक तासानंतरही. जर तुम्ही लगेच ह्याला डब्यात भरली, अगदी कोमट आहे म्हटलं तरी भरली, अगदी 1-2 तासात ती नरम पडेल. मग बोलू नका की तुम्ही तर सांगितलं 5-6 तास छान कुरकुरीत राहील. 5-6 तास काय 12 तास पण राहील कुरकुरीत, बट ह्याला पूर्णपणे थंड करायची तरच ही कुरकुरीत राहणार आहे. तर वरण भातासोबत साईड डिश म्हणून चपाती, पराठे, फुलके, भाकरी कशासोबतही का, छान कुरकुरीत खमंग खुसखुशीत अशी ही भेंडी फ्राय आपली रेडी आहे. आणि ओरिजिनली ही कुरकुरीत बनते ही भेंडीची भाजी. तर नक्की ट्राय करा. तसं मी म्हटलं की अगदी
पराठे भाकरी कशासोबतही तुम्ही एन्जॉय करू शकता, टिफिनमध्ये घेऊन जा. बट ह्याला एकच आहे की ह्याला पूर्णपणे थंड करायचं आहे, मग ह्याला डब्यात पॅक करायचे. तर चला, आवडली असेल ही झटपट रेसिपी अगदी 10 मिनटात होणारी कुरकुरीत भेंडीची, तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यावरती बाजूचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे आपले सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील. आणि असे छान खमंग टेस्टी रेसिपीज बघण्यासाठी आपल्या व्हिडिओसाठी छान छान कमेंट करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा. आवडली असेल ही रेसिपी तर मस्ट ट्राय आहे, नक्की ट्राय करा. ह्या पावसामध्ये अशी चमचमीत भेंडी कुरकुरीत खायला कोणाला आवडणार नाही, सगळ्यांना आवडेल. आणि अगदी कमी तेलात, कमी वेळेत आणि कमी झंझटमध्ये ही आपली भेंडी फ्राय रेडी आहे, तीसुद्धा कुरकुरीत, अगदी ओरिजिनल कुरकुरीत आणि क्रिस्पी. तर चला, पटकन जाऊन काय करणार आहात तुम्ही, लाईक शेअर सबस्क्राईब आणि आपल्या मित्रपरिवारांसोबतसुद्धा शेअर करताल आणि ही भाजी तर नक्कीच करून बघताल. कारण की एकदा करा, परत परत तुम्हाला हीच भाजी करायची इच्छा होणार आहे, ही माझी गॅरंटी आहे. अगदी 200% गॅरंटी देते कुरकुरीत भेंडीची. आपल्या व्हिडिओला छान असा तुमचा प्रतिसाद देत राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.